नाही ती मराठी माणसाकडेच राहील, हे आमचं टार्गेट आहे. नाही, पण मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की गिरीश महाजन एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही बघा, गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाहीत बरं का, की काही बोलावं काही करावं. स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल, ते कुठे असतील याचा त्याने विचार करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना. हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे फडणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का, त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो. आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची, ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन. हे समजू नका, तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही, तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे. आत्मचिंतन तुम्ही करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला, कळलं? हां, आणि फार आमच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात. नाही रावसाहेब, आणखी एक प्रश्न की तुम्ही बेस्ट पतपेढीच्या बाबतीत म्हणजे तो उल्लेख केला, तर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आहेत आणि आता भाजपचंही पॅनल ज्यात जबाबदारी लाड आणि